नमस्कार बंधू भगिनींनो. आज आपण 2026-27 या शैक्षणिक सत्रामध्ये आर-टी 25% ऑनलाईन प्रवेशासाठी बालकाचं वय किती असायला पाहिजे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. बरेच पालकांना प्रश्न असतो, की आपल्या मुलाचं वय एवढं आहे, अमुक-अमुक वय आहे, तर हा आर-टीसाठी अप्लाय होऊ शकतो की नाही? याविषयीचे विविध प्रश्न असतात. तर त्याविषयीचा संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओ खाली सबस्क्राईब या बटनाला क्लिक करा. तर चला पाहूया, की बालकाचं ॲक्चुअल वय किती असायला पाहिजे? याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहूया. बघा या ठिकाणी शासन निर्णय दिलेला आहे, जो की बालकांच्या वयासंदर्भात आहे. उपरोक्त संदर्भ 1 या शासन निर्णयानुसार 2025-26 हा पत्रक आलेला आहे. पण 26 नंतर हा जो अद्यापपर्यंत कोणत्याच प्रकारचं पत्रक आलेलं नाही आणि याच पत्रकाच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बालकाचं वय निश्चित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे संदिग्ध न राहता आपण याच पत्रकाच्या अनुषंगाने आर-टी-आयचा फॉर्म भरत असताना आपलं बालकांचं वय निश्चित करायचं आहे. शैक्षणिक सत्रात आर-टी 25% शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्यात आलेले आहेत आणि त्याबद्दल शासनाने सूचना देखील देण्यात येत आहेत. शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्यासाठी 18/9/2020 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मानवीय दिनांक 31 डिसेंबर करण्यात आलेला आहे. म्हणजेच एखाद्या बालकाचं वय निश्चित करायचं असेल, तर त्या बालकाचं वय निश्चित करण्यासाठी त्या वर्षाच्या शेवटच्या 31 तारखेपर्यंतचा कालावधी हा गृहीत धरण्यात येत आहे. म्हणजेच आपण ज्या दिवशी फॉर्म भरतो, तो डेट आणि मागील वर्ष हा न पाहता आपण 31 डिसेंबरपर्यंत बालकाचं वय निश्चित आहे की नाही हे पाहणं अतिशय आवश्यक आहे. संदर्भीय शासन नियमांद्वारे पूर्ण प्राथमिक व इयत्ता पहिली मधील शाळा प्रवेशाचे किमान वय खालीलप्रमाणे देण्यात आलेले आहेत. बघा प्रवेशाचा वर्ग प्ले ग्रुप, नर्सरी, इयत्ता पहिली पूर्वीचा तिसरा वर्ग म्हणजेच किमान वय वर्ष 3+ असायला पाहिजे आणि वयाबाबत मानीव दिनांक आहे 31 डिसेंबर. आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल, की तुम्ही प्ले ग्रुप, नर्सरी किंवा सीनियर के-जी म्हणजेच प्ले ग्रुप किंवा नर्सरी यामध्ये तुम्ही देखील आर-टीचा फॉर्म अप्लाय करू शकता. परंतु काय असतात, की प्ले ग्रुपमध्ये किंवा नर्सरीमध्ये प्रत्येक शाळेमध्ये व्हॅकन्सी असते किंवा नसते म्हणजे क्वचित जागा असतात. आणि समजा कदाचित तुमच्या बालकांचा नर्सरीमध्ये नंबर लागला, तर पहिलीला नव्याने फॉर्म भरायची आवश्यकता नाही. तर नर्सरीपासून जे इयत्ता 8वी पर्यंत आपल्या बालकाला मोफत शिक्षण मिळणार आहे. परंतु कदाचित एक्स-वाय-झेड शाळा आहे आणि त्यामध्ये नर्सरीच्या व्हॅकन्सीज नाहीत. मग त्या ठिकाणी तुम्ही आर-टीचा फॉर्म भरू शकत नाही. ठीक आहे. आणि या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, की तुमच्या बालकाचं वय 3+ हा 31 डिसेंबर 2026 पर्यंत व्हायला पाहिजे. म्हणजे आपण एक गृहीत धरूया, की तुमच्या बालकाचा आज फेब्रुवारी 2026 आहे. ठीक आहे. तर आपला फॉर्म समजा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये जर सुरुवात झालं आणि तुमचं असं गृहीत धरूया, की तुमच्या बालकाचं वय 2 वर्ष 4 महिने आहे. तो देखील प्ले ग्रुप किंवा नर्सरीसाठी फॉर्म भरू शकतो. कारण फेब्रुवारी आहे. फेब्रुवारीनंतर मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असे 6-7 महिने आणि 2 वर्ष 4 महिने यामध्ये ॲड जर केला, तर तो बालक 3+चा होतो. म्हणून तुमच्या बालकाचं आजचं वय समजा 2.5 वर्ष असेल, तरी पण देखील तुम्ही यावर्षी नर्सरीसाठी फॉर्म भरू शकता. क्लिअर आहे? त्यानंतर इयत्ता पहिलीसाठी आपण पाहूया, की पहिलीसाठी तो 6+ असायला पाहिजे. कधीपर्यंत? 31 डिसेंबर 2026. म्हणजेच एक गृहीत धरूया, की आपला पहिलीचा विद्यार्थी म्हणजे यावर्षी आर-टीचा फॉर्म कदाचित फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्चमध्ये स्टार्ट झाले. तर त्यावेळेस आपण गृहीत धरूया, की तुमच्या बालकाचं वय 5.5 वर्ष आहे. ठीक आहे. मग 5.5 वर्ष जर असेल, तरी पण तो 5.5 वर्षाच्या नंतरचे सर्व विद्यार्थी हे आर-टीचा पहिलीसाठी फॉर्म भरू शकतात. आता 6+ म्हणजे काय 6+च नाही. तो विद्यार्थी 7.5 वर्षापर्यंत म्हणजे या ठिकाणी 6+ आहे. तर 7.5 वर्षापर्यंत तो पहिलीच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये म्हणजेच आर-टीचा फॉर्म भरण्यास तो इलिजिबल आहे म्हणजे इलिजिबिलिटी आहे. ठीक आहे. परंतु त्यानंतर देखील एक शासन निर्णय काढलेला आहे 25/7/2019 नुसार शाळा प्रवेशासाठी किमान वयामध्ये जास्तीत जास्त 15 दिवसाची शिथिलता देण्यात आलेली आहे. म्हणजे आपण गृहीत धरूया की 31 डिसेंबर रोजी बालकाचं वय 3 वर्ष कंप्लीट नाही. तर अशा वेळेस 2 वर्ष
एक गृहीत धरूया, की आपण त्या विद्यार्थ्याला 15 दिवस जर शिथिलता दिली, तर थोडं 15 दिवस आपण मायनस करायचे आहेत. तरी पण तो विद्यार्थी बसू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पहिलीचा देखील तसाच प्रॉब्लेम आहे. 5 वर्ष समथिंग जर 6 वर्षाला 15 दिवस कमी असतील, कधीपर्यंत 31 डिसेंबर 2026 पर्यंत, तरी पण तो विद्यार्थी पहिलीसाठी आर-टीचा फॉर्म भरू शकतो. तर पालकांना आजची जी बालकांचं वय निश्चित करण्याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे, ती माहिती तुम्हाला जर आवडली असेल, तर व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची इन्फॉर्मेटिव्ह माहिती मिळत राहतील. थँक